मंदिर आहे. इकडे शर्ट पण अलाउड नाहीये, तो आपल्याला शर्टलेस व्हावं लागेल. हे बघा सगळे विदाऊट शर्ट जात आहेत. लुंगी आणि शर्टलेस दर्शनासाठी जायचंय. लुंगी घातलेली आहे आपण अशा प्रकारे लुंगी घालून. खूप आध्यात्मिक मंदिर आहे. जुनं एकदम 1500 वर्ष जुनं मंदिर आहे. महाबळेश्वरच्या मंदिरला दक्षिण काशी पण असं म्हणलं जातं. रावणाच्या टाइमाचा इतिहास आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळचे 7 वाजता आहेत आणि मी आंघोळ करून रेडी आहे. आणि टाइम दिला होता 7चा, तर मी तर रेडी आहे. आणि हे बघा अजून यांच्या रूममध्ये मी जाऊन आवाज दिला. ते रेडी होत असतील सगळे, पण तुम्ही उठा. चल ए चल रे पक्स. ऐ ऐ पका भाव चला चला उठा. गुड मॉर्निंग. अरे भाई साहब, चलो चलो गेट रेडी गाइस. ते लोक रेडी होईपर्यंत आपण थोडंसं बीचवरती वॉक करूया, टाइम स्पेंड करूया. याच्यानंतर तर आपल्याला नंतर टाइम नाही भेटणार आहे. आणि आपण इकडनं निघणार आहोत सरळ महाबळेश्वरचं महादेव मंदिर आहे, तर आपण तिकडे जातोय. एकदम मस्त वातावरण आणि सकाळचं पण इथला सीन ना एवढा बेस्ट आहे ना. इव्हनिंग आणि हे तर असतंच, बट अर्ली मॉर्निंग पण त्याचा व्ह्यू मस्त. पाणी जे आहे पाण्याचा फ्लो खूप आहे बघा. सो फायनली गाईज चेकआउट झालेला आहे हे बघा. आणि आता आपण निघतोय महाबळेश्वर मंदिरकडे. खूप लेट झाला आहे, 9 वाजले शेवटी चेकआउट करायला. मंदिर बंद होतं 11:30पर्यंत चालू असतं दर्शन. सो आपल्याला लवकर निघायला पाहिजे, तर आपण निघूया गाडीकडे. आणि फायनली आपण पोहोचलोय. आणि 4 व्हीलरची पार्किंग इकडे बीच साईडलाच आहे, पलीकडे ते बीचच्या साईडलाच आहे. आणि पुढे आहे मंदिर, तर आपण पुढे जाऊया. पण त्याच्यासाठी ना आधी इकडे कंपल्सरी आहे लुंगी, तर विदाऊट लुंगी दर्शन नाही करू शकत. सो आपण इथे लुंगी घेऊयात, जे थांबलेत तर लुंगी घेऊन आपण दर्शनासाठी जाऊयात. बघा ट्राय करतो. लुंगी घातलेली आहे आपण अशा प्रकारे लुंगी घालून घातले आणि निघालो पुढे दर्शनासाठी. खूप छोटा रस्ता आहे, आतमध्ये गाडी एंट्री नाही भेटणार आहे. तुम्हाला पार्किंग जी आहे ते बीच साईडलाच करावी लागणार आहे. बीच साईडला पार्किंग करूनच आपल्याला आतमध्ये दर्शनासाठी यावं लागेल. हे बघा समोरचं दिसतंय तुम्हाला, हे एंट्री मंदिरचं आहे. खूप आध्यात्मिक मंदिर आहे. मस्त. हा एकदम आध्यात्मिक मंदिर आहे. जुनं एकदम 1500 वर्ष जुनं मंदिर आहे. इथल्या महाबळेश्वरच्या मंदिरला दक्षिण काशी पण असं म्हणलं जातं. खूप जुनी आहे प्रथा, म्हणजे खूप जुनी कहाणी पण आहे याची, इतिहास आहे खूप. रावणाच्या टाइमाचा इतिहास आहे. आणि ते जवळपास रावणाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप काही केलं होतं. आणि त्यांचा जो एक शिवलिंग होता तो त्यांना दिला होता. ते घेऊन येताना ते इथं ठेवून दिले, त्याच्यामध्ये इथं स्थापित झाला आहे त्या दिवशीपासून. एंट्रन्स
दर्शनाची गर्दी बघा, खूप गर्दी आहे. आणि खूप लवकर पण बंद होतं हे मंदिर आहे. ओके, इकडे शर्ट पण अलाउड नाही आहे, तो आपल्याला शर्टलेस व्हावं लागेल. हे बघा सगळे विदाऊट शर्ट जात आहेत. लुंगी आणि शर्टलेस दर्शनासाठी जायचं आहे. लास्ट टाइम 10:30-11 पर्यंत आहे दर्शनाचं, त्याच्यानंतर दर्शन बंद होतं. म्हणून आपण गडबड केली होती दर्शनाची. तो आपण आता दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो पाठीमागे, आणि ते दर्शनासाठी शर्ट्स पण नाही चालणार, तो आपल्याला शर्ट्सलेस व्हावं लागेल. धोती मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी धोती वेअर केली आहे. आणि इकडे खूप गर्दी आहे, हे बघा. आणि आपले इकडे सगळे मेंबर आहेत, पाठीमागे पण आहेत काही, आणि इकडे कणक आहे. सो आज आपण आत्ता आलो आहे महाबळेश्वर मंदिर येथे, आणि ते आहे आत्मलिंग आहे महादेवाचं. आणि असं म्हटलं जातं की रावणाने खूप तपस्या केली होती महादेवाला प्रसन्न करण्यासाठी, आणि शेवटी महादेवाने त्यांना आत्मलिंग दिलं होतं त्यांचं. आणि महादेवाने एक अट घातली होती की हे आत्मलिंग मी देतो, पण ह्याला जिथे जमिनीवर ठेवशील ते तिथे स्थापित होईल. आणि रावणाने ते जवळपास त्याला लंकेकडे घेऊन जाण्यासाठी निघाले होते, पण गणपती आणि बाकी सगळ्या देवांना भीतीचं वातावरण होतं की जर हे आत्मलिंग जर रावणाने लंकेत घेऊन गेलं तर खूप म्हणजे आणखी शक्तिशाली होईल, बलशाली होईल. त्यासाठी गणपतीने एक योजना लढवली, आणि बाल रूपामध्ये गणपती रावणाला इथे भेटले. आणि जेव्हा रावणाने रेस्ट घेण्यासाठी गणपतीच्या हातामध्ये तो आत्मलिंग दिला, तो गणपतीने मुद्दामून तो आत्मलिंग खाली ठेवला आणि तो इथेच स्थापित झाला. तर आणि रावणाने त्याच्यात भरपूर शक्ती लावली, भरपूर त्याची जेवढी ताकद आहे, जेवढी त्याची शक्ती आहे, पॉवर आहे, तेवढे लावली. त्यामुळे जेवढं बळ होतं तेवढं रावणाने लावलं, तरी पण हे आत्मलिंग इथून हल्लेलं नाही, स्थापित जशाला तसं होतं. त्यामुळे इथलं नाव पडलेलं आहे महाबळेश्वर आत्मलिंग. आणि हे इथे म्हणलं जातं हे दक्षिण काशी म्हणलं जातं 90% गॅरंटी नव्हती महाबळेश्वरमध्ये. आणि जवळपास 1500 वर्ष जुना याचा इतिहास आहे. आणि आपल्यासोबत आकाशभाई आहेत. मंदिरामध्ये जसं एंट्री गेट आहे, ते गेटमधून एंट्री केली तसं शर्ट काढायला लावतात, बनियन असेल बनियन काढायची. आणि सगळे आता असे जातात पुढे. शो मोबाईल बंद करा म्हणलं रे, मोबाईल बाबू वापरू नका म्हणले पण. आत्ता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो, आणि दर्शनाचा अनुभव एवढा मस्त होता, एकदम पॉझिटिव्ह वाईब होती. आणि हे आहे इथले मेन गेट, जे आपण एंटर केलं. आपण एक्झिट घेतलं आणि आता निघालो आपण परत गाडीकडे. आहे तिकडे सगळे बघा पाणी पितोय, आपण भेटणार पाणी. तो आपलं दर्शन झालेलं आहे, आता आपलं दर्शन झालेलं आहे एकदम. आणि आता आपण निघालोय मुरुडेश्वर मंदिरकडे. आता आपण निघूया मुरुडेश्वर मंदिरकडे.